नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोळंके आपल्यासमोर घेऊन आलेला आहे एक प्रेरणादायी व्हिडिओ। तर मित्रांनो, जीवनामध्ये आपल्याला यश संपादित करत असताना भरपूर काही मेहनत घ्यावी लागते, कष्ट सोसण्याची आपली क्षमता असावी लागते। परंतु या सर्व गोष्टीच्या मागे आपला सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की लोक आपल्याला काय म्हणतील, किंवा आपल्याला जग हसेल का, जग आपल्याला अपमानित करेल का, किंवा आपण एखादं कार्य हातामध्ये घेतल्याच्या नंतर ते काम आपलं जर पूर्ण होत नसेल तर लोक काय म्हणतील, किंवा लोक आपल्याला कोणत्या नजरेने बघतील, या सर्व गोष्टीचा आपण विचार करतो आणि आपण त्या यशाच्या मागे लागण्याचं सोडून देतो। यामुळे आपलं सर्वात मोठं नुकसान होते। लोक काही म्हणतात, लोकांचा जर विचार आपण केलो तर आपण जीवन जगू शकणार नाहीत। म्हणून आपल्याला जे काय करायचं असेल त्यासाठी आपल्याला लोकांचा विसर पडला पाहिजे। आपण प्रत्येक गोष्टी ही सकारात्मक दृष्टिकोनाने जर बघितलं तर आपल्याला कोणत्याही गोष्टी या अशक्य अशा होऊ शकत नाहीत। अशीच एक छोटीशी गोष्ट मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे। तर एक लहान बालक ज्याचं नाव आहे अल्वा एडिसन। अल्वा एडिसन हा आपल्या आईवडिलांचा लाडका मुलगा होता। तर हा आपल्या आईवडिलाचा सर्वात लहान मुलगा होता। हा अल्वा एडिसन जन्मापासूनच जेव्हा त्याला काही समजत होतं तेव्हापासून तो फार जिज्ञासू वृत्तीचा होता। प्रत्येक गोष्टीपोटी त्याला एकच प्रश्न पडायचा की ही गोष्ट अशी का, ती गोष्ट तशी का, असे अनेक प्रश्न विचारून तो आपल्या आईवडिलांना सुद्धा सतवून सोडायचा। अल्वा जसा मोठा झाला तेव्हा त्याला शाळेमध्ये पाठवलं। शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शाळेमध्ये प्रश्न इतके विचारायचा, एवढे प्रश्न विचारायचा शिक्षकांना की सगळ्यांना वैतागून सोडायचा। त्यांचे मित्रसुद्धा त्या प्रश्न विचारण्यामुळे फार वैतागले होते। फार त्याला वाईट वाटायचं त्या मित्रांनासुद्धा की हा अनेक वेळा प्रश्नच विचारतो। परंतु त्या प्रश्न विचारण्यामुळे त्याची जिज्ञासा वृत्ती ही आपल्यासमोर स्पष्ट होत होती, त्यांना दिसत होती। एक वेळेस एडिसन हा बागेमध्ये गेला। बागेमध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आकाशात उडताना दिसले। मग तो आपल्या मित्राला म्हणाला की खरंच पक्षीच बागेमध्ये आकाशामध्ये उडतात का, आपण उडू शकत नाही का? तेव्हा सगळे त्याचे मित्र त्याला हसू लागले। असं होऊ शकत नाही, कारण का उडण्याचं काम फक्त पक्षी करतात। पक्ष्यामध्ये उडण्याची क्षमता आहे म्हणून ते उडतात। परंतु या प्रश्नाच्या उत्तराने त्याचं समाधान होत नसायचं। तर एडिसनने आणखी एक प्रश्न केला की त्या पाखरांना म्हणजे जे उडणारे जे पक्षी आहेत त्या पक्षी काय खात असतील? तर तेव्हा त्या मुलांनी सांगितलं की ते पक्षी किडे मकोडे खात असतील। मग त्याने विचार केला की खरोखरच किडे मकोडे खाल्ल्यामुळे एखादा व्यक्तीसुद्धा उडू शकतो असा त्याचा भास झाला। म्हणून त्याने बगीचेमध्ये जाऊन त्या सर्व किड्या मकोड्यांना एका डब्यामध्ये बंद केलं आणि तो घरला आला। आणि हा प्रॅक्टिकल किंवा हा प्रयोग आपल्याला आता कोणावर करायचा हा प्रश्न त्याला निर्माण झाला। मग तेव्हा हा प्रॅक्टिकल ही गोष्ट त्याला आपल्या मित्रावर करून पाहायची होती। म्हणून त्याने त्या मित्राला गोडीनं ते किडे चारवले। मग किडे खाल्याच्या नंतर मित्राची तब्येत हालून गेली, तो खाली पडू लागला आणि उलट्या करू लागला। हे पाहून त्या लोकांनी, त्या मित्राच्या आईवडिलांनी त्याला बेदम मार दिलं। मग तेव्हापासून सगळे लोक त्याला बिनअक्ली समजायचे, बिन डोक्याचे समजायचे, पागल समजायचे, निर्बुद्ध समजायचे। तरी पण हा हताश व्हायचा नाही, प्रत्येक गोष्टीकडे तो सकारात्मक दृष्टीने बघायचा, त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम व्हायचा नाही। एक वेळेस शाळेला गेला असताना एडिसनच्या त्या शिक्षकांनी त्यांना एक चिठ्ठी दिली। एडिसनने ती चिठ्ठी आपल्या घरला म्हणजे त्याच्या आईच्या हातामध्ये दिली। मग ती आई एडिसनने दिलेली चिठ्ठी वाचू लागली। जेव्हा वाचताच की तिच्या डोळ्यामधून अश्रू आले आणि ती रडू लागली। हे ऐकल्यानंतर, हे पाहिल्यानंतर एडिसन विचारू लागला की आई का रडत आहेस? तेव्हा आईने सांगितलं की बेटा, तुझ्या शिक्षकांनी एक चिठ्ठी दिलेली आहे, त्या चिठ्ठीवर लिहिलेलं आहे की तुमचा मुलगा फार विद्वान आहे, तुमचा मुलगा अनेक प्रश्न विचारतो, तुमच्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आमच्या शिक्षकामध्ये क्षमता नाही, म्हणून आजपासून तुमच्या मुलाला तुम्ही आमच्या शाळेमध्ये पाठवू नका, आम्ही तुमच्या मुलाला शिकवण्यासाठी समर्थ नाहीत, तुमच्या मुलाला तुम्ही शिकवा। असं म्हटल्याच्या नंतर याचा काही परिणाम झाला नाही। मग तेव्हापासून त्याची शाळा बंद झाली। मग आईने एक वेळेस त्याच्यासाठी एक पुस्तक घेऊन आलं। त्या पुस्तकाचं नाव होतं की रसायनापासून घरगुती प्रयोग करण्याचं माध्यम। तेव्हा हे पुस्तक त्याने घेतल्याच्या नंतर ती पुस्तक त्याने वाचल्याच्या नंतर त्याला
वाटलं की आपण सुद्धा काही छोटे मोठे प्रयोग केले पाहिजेत, म्हणून तो प्रयोग करण्यासाठी पुढे पुढे होऊ लागला. परंतु त्या प्रयोगासाठी त्याच्याकडे साहित्य नव्हती, वस्तू नव्हती. ती साहित्य आणि वस्तू जमा करण्यासाठी त्याच्याकडे पैसा नव्हता. म्हणून तो रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जायचा आणि रेल्वे तिकीट आणि वर्तमानपत्र वाटप करायचा. याचे त्याच्याकडे पैसे यायचे. हे पैसे त्याच्याकडे आल्याच्या नंतर त्याने साधन काही घेतले आणि ते साधनं घेऊन तो प्रॅक्टिकल करू लागला आणि आपल्या घरामध्ये तो प्रयोग करू लागला. प्रयोग करत असताना आईने हे सर्व बघितलं आणि आईने ते संपूर्ण साहित्य उचलून बाहेर फेकून दिलं. तरी पण तो हताश झाला नाही किंवा घाबरला नाही किंवा लाजला नाही. ते संपूर्ण साहित्य उचलून त्याने रेल्वेच्या एका डब्यामध्ये ते सर्व सामान शिफ्ट केलं आणि त्या ठिकाणी तो वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करू लागला. असंच एकदा प्रयोग करताना ते रसायन खाली सांडलं आणि त्या रसायनापासून आग पेटली आणि तो डब्बा पूर्ण आगीनं भक्कम जळण्यात आला. मग त्याच वेळी सुरक्षा गार्डला हे सर्व माहीत झालं. सुरक्षा गार्ड पळत आला आणि त्याने एडिसनच्या कानाखाली जोरात एक लगावली. जोरात लगावल्याच्या नंतर तेव्हापासून एडिसन हा बहिरा होऊन गेला. त्याची ऐकण्याची क्षमता कमी होऊन गेली. आता काय करायचं? मग तेव्हा एडिसन तेव्हासुद्धा घाबरला नाही. त्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोने तो बघू लागला आणि नंतर त्याने तसेच प्रयोग आणखी आपल्या बाजूला एखाद्या रूमवर करू लागला आणि 10,000 वेळेस एक प्रयोग 10,000 वेळेस केल्याच्या नंतर त्याला सफलता मिळाली. आणि त्याला अशी सफलता मिळाली त्याच काळामध्ये त्याने एक प्रिंटर तयार केलं, जे प्रिंटर युनिव्हर्सल प्रिंटर म्हणून जे नामांकित होतं. त्या प्रिंटरचे त्याला त्या काळामध्ये 5,000 रुपये मिळायचे. तेव्हा त्या प्रिंटरला त्याने 3,000ला विकलं आणि त्याच वेळी तो इतका नामांकित झाला, एवढा प्रसिद्ध झाला की त्याला सगळं जग ओळखू लागलं की तो एक वैज्ञानिक आहे म्हणून. मग त्याच काळामध्ये 10,000 ते 12,000 अशा वेळेस इतक्या प्रॅक्टिस करून एवढी मेहनत घेऊन असफलता मिळाल्याच्यानंतर त्याने एका अंधाऱ्या रात्रीत उजेडासाठी एक दिवा तयार केला, ज्याला आपण बल्ब म्हणतो. असा बल्ब तयार केल्याच्या नंतर जगामधल्या प्रत्येक देशामधले लोक हे बल्ब पाहण्यासाठी येऊ लागले. हे सर्व झाल्याच्या नंतर त्याचं नाव प्रसिद्धीला आलं आणि तो एवढा श्रीमंत झाला की त्याला त्या बल्बचे भरपूर काही पैसे मिळू लागले आणि तो प्रसिद्ध झाला आणि त्याला सगळे लोक महान वैज्ञानिक म्हणून त्याची सगळीकडे प्रसिद्धी झाली. असाच तो एडिसन आपल्या रूममध्ये बसल्याच्या नंतर त्याला आपल्या बालपणाच्या काही गोष्टी आठवल्या. मग त्याचवेळी बालपणाचं एक रजिस्टर त्याला दिसलं. ते रजिस्टर घेऊन तो वाचन करू लागला. त्याच्यामध्ये एक चिठ्ठी भेटली. ती चिठ्ठी त्याच्या बालपणाच्या शाळेमधली होती. त्याने एकदम उत्सुकतेने चिठ्ठी काढली आणि तो वाचू लागला. त्याच्यावर लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा हा बिनअक्ली आहे. तुमच्या मुलामध्ये बुद्धी नावाची गोष्टच नाही. तो कुठेच शिकू शकत नाही. त्याचं जीवनामध्ये काहीही सफल होऊ शकत नाही, म्हणून अशा प्रकारे लिहिलेलं होतं. मग हे चिठ्ठी पाहिल्याच्या नंतर त्याला रडू आवरलं नाही. तो फार रडला. त्याला हे आभास झाला की जीवनामध्ये की पुढे चालून आपण महान वैज्ञानिक होणार आहोत. या चिठ्ठीपासून आपल्याला असं कळलं की जीवनामध्ये लोक कोणालाही नाव ठेवतात. तेव्हापासून एडिसन हा वेगवेगळ्या प्रकारचे शोध घेऊ लागला, संशोधन करू लागला. या रीतीनं ही गोष्ट त्या संपते. या गोष्टीने आपल्याला अशी शिकवण मिळते की आपल्या जीवनामध्ये आपल्याला सफल बनायचं असेल तर लोकांकडे आपल्याला बघायचं नाही, लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही, तर आपल्या लक्ष्याला पाहून त्याच्याकडे जेवढं काही होईल कठोर परिश्रम करून आपल्याला कोणतंही यश हस्तगत करता येते. म्हणून मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.